बऱ्याच वेळेस काय होतं म्हणजे दुपारचा पण स्वयंपाक असतो, पण तेच तेच खायचा कंटाळा असतो. ऑलरेडी आपण ते दुपारी खाल्लेलं असतंय, पण आपल्याला त्याच्यापासूनच काहीतरी चविष्ट बनवायचं आहे. तर आज मी घेतलं आहे बघा, इथे एकदम खमंग असं थालीपीठ आपलं तयार केलेलं आहे. ही डाळ आहे, ही दुपारची डाळ आहे. तर मग त्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे 1 चमचा, मोठ्या चमच्याने ज्वारीचं पीठ जास्त घ्यायचं, नंतर 1 चमचा बेसन पीठ आणि थोडा छोट्या चमच्याने लगेच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं. हळद, तिखट, धनपूड आणि चवीपुरतं मीठ. वरतून थोडीशी चांगली कोथिंबीर, तुम्हाला जे भाज्या मेथी टाकू शकता, कोथिंबीर टाकू शकता, पालक टाकू शकता आणि कांदा मोठा मोठा छान लांब चिरलेला कांदा आहे तो टाकून घ्यायचा आणि आपल्याला इथं व्यवस्थित मिक्स करायचं. इथं थोडासा ओवा टाकायचा आहे, ओवा टाकून घ्यायचा आणि छान बघा आपलं पीठ असं मळून घ्यायचं आहे. मस्त झालेलं आहे पीठ. अजिबात अन्न वेस्ट नाही केलं पाहिजे. तर आपल्याला इथं तव्यावर तेल टाकायचं आहे. स्वयंपाक केलेला तवा असतो ना, त्याच तव्यावर लगेच टाकून घ्यायचं. भाज्या अजिबात टाकून द्यायच्या नाही. थोडेसे तीळ लावायचे वरतून आणि हलक्या हाताने थोडासा पाण्याचा हात लावायचा आणि आपल्याला हे थापून घ्यायचं. बघा अजिबात हाताला चिटकत नाही. अतिशय खमंग आणि चविष्ट हे थालीपीठ अगदी 10 मिनिटात तयार होते आणि एक तर भाजी पण वेस्ट होत नाही आणि आपलं थालीपीठ खमंग खाण्याची इच्छा असते ती पण पूर्ण होते. बघा आपल्याला पाहिजे तेवढे होल पाडायचे, म्हणजे काय होतं कुरकुरीतपणा छान येतो आणि त्याला थोडा वेळ 5 मिनिटं झाकून ठेवायचा. कमी गॅस करायचा, म्हणजे काय होतं छान आतून शिजलं जातं ते. तुम्ही एक साईडनं भाजलं तरीही चालतं. अतिशय कुरकुरीत आणि मस्त लागतं थालीपीठ आणि अगदी कमी वेळात. आणि अजिबात अन्न वेस्ट नाही करायचं. मी तर कधीही करून खाते नेहमी. बेसन असो किंवा डाळ असो, वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ असतात ना, कधी कधी उरतात आपल्या, मग थोडंसं पीठ टाकायचं. एकाच्या भाज्या पण तुम्ही कोणत्या असतील तर त्याच्यात पण टाकू शकता. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही काय करता मग, जर तुमच्या थोडीशी डाळ किंवा कोणत्या भाज्या जर एक्स्ट्रा ज्या राहिल्या असतील का टाकून देतात, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि ती खाल्ली पाहिजे का नाही ते पण कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.